नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीक विज्ञान व्यवसाय अभ्यासक्रम पेपर 3 कोड क्रमांक LC या विषयाच्या आजच्या आठवड्यातील या व्याख्यानामध्ये मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय की आज पेपर 1चा काही अभ्यासक्रम तुम्हाला समोर दिसतोय. त्याचं कारण असं आहे की आज केवळ मी पेपर 3 विषयीच बोलणार असं नाही, तर पेपर 1 LA, पेपर 2 LB आणि पेपर 3 LC या तिन्ही विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भात काही माहिती देण्यासाठी आजच्या व्याख्यानाचा मी उपयोग करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कोरोना अर्थात कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळं मागील महिन्याच्या मार्चपासून जवळपास 23 मार्चपासून लॉकडाऊन चालू झाला होता आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत जवळपास आपण विद्यालयामध्ये अध्यापन प्रक्रिया समोरासमोर नेहमीच्या पद्धतीनं वर्गात करू शकलेलो नव्हतो. आणि यामुळं शासनानं असा निर्णय घेतला की सर्व इयत्तांचे अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करून विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण कमी करावा आणि या उद्देशानं शासनानं प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळामार्फत आणि आपल्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत काही समित्या गठन केल्या आणि त्या समित्यांमार्फत अंदाजे 25% अभ्यासक्रम त्यांनी कमी करण्याचं निश्चित केलं आणि त्यानुसार तो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तसं पाहिलं तर नशीबवान आहात, कारण तुम्ही एका प्रतिष्ठित अतिशय सुस्थितीत असलेल्या चांगल्या विद्यार्थ्यांकडं अतिशय बारकाईने लक्ष देणाऱ्या अशा संस्थेमध्ये शिकत आहात. आणि आपल्या संस्थेनं जून महिन्यापासूनच ज्यावेळी आपले नेहमीप्रमाणे वर्ग भरतात 12वीचे, तेव्हापासूनच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ॲप चालू केलं आणि त्या ॲपद्वारे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवलं. म्हणजे आपल्या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेच नाहीत. जरी प्रत्यक्ष वर्गात तुम्ही येत नसला तर इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना जूनपासून आणि तुमचे 11वीचे वर्ग चालू झालेल्या दिवसापासून तुम्हाला ऑनलाईन व्याख्यानाच्या रूपानं तुमच्यापुढं शिक्षक येत राहिले, तुम्हाला शिकवत राहिले. प्रत्येक व्याख्यानानंतर तुमच्या परीक्षा घेण्याची सोय ही नंतर आपल्या संस्थेनं त्या ॲपमध्ये केली, ज्याद्वारे आम्ही तुमच्या परीक्षासुद्धा घेऊ लागलो. तर अतिशय अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे की आपल्या संस्थेनं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हे ॲप चालू केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ॲपद्वारे आपण अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच मध्यंतरी शासनानं 9वी ते 12वीचे वर्ग माझ्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरपासून चालू केले आणि आपणही आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना येण्याविषयी आग्रह केला आणि सर्व सुविधा शासकीय नियमानुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या आधारे जी मार्गदर्शक तत्त्व शासनाने आखून दिली होती, त्या शासनाचं जी मार्गदर्शक तत्त्व आहे त्याचं पालन करत आपल्या संस्थेनं विद्यालय 9वी ते 12वीची चालू केली. रोजचे रोज वर्ग सॅनिटाईज करणं, येणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देणं, त्यानंतर तापमान तपासणी करणं, गरज पडेल तेव्हा ऑक्सिजनची तपासणी करणं, शिवाय आपल्या ग्रामीण रुग्णालयामार्फत काही वेळा तपासणी करून घेणं, या सर्व बाबी अगदी जी तत्त्व आपल्याला आखून दिली होती शासनाने, त्या शासनाच्या तत्त्वाच्या नुसार आपण विद्यालयामध्ये अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्षरित्या चालू केलेली आहे. मात्र या ठिकाणी
आत्तापर्यंत साधारणतः 25 ते 30% विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपल्याला दिसून आला आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी मग आम्ही पुन्हा ऑनलाईन व्याख्यानं मात्र चालूच ठेवली. मात्र आता अध्यापन प्रक्रिया समक्ष चालू झालेली असल्यामुळं त्या आठवड्यातील होणारे अध्यापनाची जी प्रक्रिया आहे प्रत्येक विषयाच्या तासिकानुसार तुम्हाला ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये सुद्धा 40 मिनटाच्या 45 मिनटाच्या तासिका परीक्षेसहित आपण चालू केलेल्या आहेत. आता पूर्वीचं वेळापत्रक ऑनलाईनचं आणि नंतरचं प्रत्यक्ष विद्यालयात विद्यार्थी चालू झाल्यानंतरचं वेळापत्रकामध्ये थोडा फरक केला. सकाळी आपण 8 ते 11मध्ये वर्ग घेतो आणि आपले जे लँग्वेजचे तास आहेत, कॉमन तास आहेत, इंग्रजी, मराठी, पायाभूत अभ्यासक्रम, त्यांचे तुम्हाला दिवसाड तास मिळतात. त्याचप्रमाणे मग पेपर 1, पेपर 2, पेपर 3चे तास तुम्हाला दिवसाड त्या ठिकाणी एक दिवस पेपर 1, दुसरा पेपर 2 आणि तिसरा पेपर 3 असे 3 दिवस तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचवेळी आठवड्यातून किमान 1 तास पर्यावरण आणि 1 तास शारीरिक शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण याचा आपण समावेश करून ऑनलाईन प्रक्रिया कायम चालू ठेवलेली. जरी समक्ष अध्यापन आता रोजच आपण वर्गात मुलं बोलवत असलो तरी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया आपण बंद केलेली नाही. त्या आठवड्यात झालेलं समक्ष अध्यापन प्रक्रियेत झालेलं जे कामकाज आहे ते कामकाज तुम्हाला ऑनलाईन अध्यापनाच्या 45 मिनटाच्या व्याख्यानाच्या रूपानं पुन्हा घरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते पाहायला मिळतं आहे. तर अशा पद्धतीनं ही आपली सगळी योजना संस्थेने केलेली आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जे विस्कळीतपणा आला अध्यापन प्रक्रियेमध्ये राज्यभर, त्यानुसार मग राज्य शासनानं 25% अभ्यासक्रम कमी करण्याचं धोरण अवलंबलं आणि मग आजचं जे आपलं व्याख्यान आहे त्या व्याख्यानामध्ये आपण यावर्षी तुम्हाला 25% अभ्यासक्रम कोणता कमी करण्यात आला आहे त्याचविषयी बोलणार आहे. असं जरी असलं 25% अभ्यासक्रम तुम्हाला अध्यापन प्रक्रियेतनं कमी केलेला असला तरी आपण जूनपासून तास चालू केलेले आहेत. 12वीसाठी 11वीसाठी लगेचच चालू केलेले होते तास. त्यामुळं आपण हे सर्व अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईनच्या पद्धतीनं शिकवून झालेला आहे. आता वगळलेला अभ्यासक्रम फक्त आपण परीक्षेसाठी तो कमी ठेवणार आहे की जेणेकरून तुम्हाला तो अभ्यासावा परत लागणार नाही. मात्र तुम्ही सेल्फ स्टडीच्या माध्यमातून जरी तो अभ्यासक्रम घरी करावा असं शासनाचं धोरण असलं तरी आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते शिकवले असल्यामुळं तुम्हाला ते शिकवण्याचा भाग संपलेला आहे. फक्त शासनाच्या नियमानुसार परीक्षेवरती या भागावरती प्रश्न असणार नाहीत. तर या पद्धतीनं आपले पीक विज्ञान या विषयाचे 3 पेपर आहेत. तुम्हाला माहिती आहे, पेपर 1 फंडामेंटल ऑफ ॲग्रिकल्चर असं इथं नाव आहे, जे मूलभूत कृषी ज्याला आपण म्हणूया आणि किंवा मूलतत्वे, कृषी मूलतत्वे आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये. आणि हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला तुमचे जगदाळे सर या ठिकाणी शिकवत आहेत आणि त्यांनी सर्व अभ्यासक्रम नियमानुसार घेतलेला आहे. परंतु आता परीक्षेला वागळायचा जो अभ्यासक्रम त्यामध्ये जो आहे तो आता तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसतो आहे. पहिला जो पाठ आहे इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर, कृषी ओळख. तर या कृषीच्या ओळखीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रॉपलँड्स इथं म्हटलं आहे, पीक वनस्पतींचं वर्गीकरण. हा तुम्हाला सेल्फ स्टडीला ठेवला आहे, म्हणजे स्वयंअध्ययन, तुम्ही घरी वाचून समजून घ्यायचा. अर्थात आपण हा शिकवलेला आहे तुम्हाला, मात्र या टॉपिकवरती तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये वर्षभरात 11वीच्या असणार नाहीत. पीक वनस्पतीचं वर्गीकरण तुम्हाला माहिती वेगवेगळ्या घटकांच्या आधारे तुम्ही शिकलेलं असणार आहे. हवामान असेल, हंगाम असेल, पीक वनस्पतीचा जीवनक्रम असेल, मुळांची रचना असेल, पाणी पुरवठ्याचा प्रकार असेल, उपयोगाच्या आधारे असेल किंवा आर्थिक महत्त्वाच्या आधारे असेल, या सर्व विविध घटकांच्या आधारे पीक वनस्पतींचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारात केलं जातं. आणि हा अभ्यासक्रम तुलनात्मक सोपा असल्यामुळं तुम्ही स्वयंअध्ययन प्रक्रियेने करावा असं या समितीने ठरवलं. अर्थात तो अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर दुसरा जो आपला पाठ यामध्ये आहे तो म्हणजे हवामान. तर हवामानामध्ये वेगवेगळे हवामानाचे जे घटक आहेत, तापमान असेल किंवा पर्जन्यमान असेल, दव असेल,
धुके असेल, अनेक प्रकारचे जे हवामानाचे घटक आहेत, हे घटक त्यांचा अभ्यास आणि त्या घटकांचा तुमच्या पीक वनस्पतीच्या वाढीवरती होणारा परिणाम, हा जो टॉपिक आहे, हा जो घटक आहे किंवा उपघटक म्हणता येईल आपल्याला, हा उपघटक स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही घरीच वाचायचे. हे वेगवेगळे हवामानाचे घटक कोणते आहेत आणि या घटकांचा पीक वनस्पतीच्या वाढीवर कशा पद्धतीनं परिणाम होतो. पीक वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी यांची कोणती कक्षा उपयुक्त असली पाहिजे, कोणती कक्षा हानिकारक असू शकते, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात झालेला आहे. आपण तो घेतलेला आहे, परंतु परीक्षेला या भागावरती तुम्हाला प्रश्न असणार नाहीत. त्यानंतरचा जो आपला पाठ आहे जमीन किंवा मृदा, ज्याला इंग्रजी शब्द इथं सॉईल असा दिलेला आहे. तर जमीन किंवा मृदामध्ये प्रॉपर्टीज म्हटलं इथं, अर्थात गुणधर्म, जमिनीचे गुणधर्म, वेगवेगळे गुणधर्म तुम्ही अभ्यासणार आहेत, अभ्यासलेले आहेत सुद्धा आहेत. आपल्या इथं भौतिक गुणधर्म असतील, रासायनिक गुणधर्म असतील, जैविक गुणधर्म असतील, या सर्व प्रकारचे जे वनस्पती मातीचे किंवा जमिनीचे जे गुणधर्म आहेत, मृदाचे जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म तुम्ही घरी वाचून समजून घ्यावं असं ह्या समितीने ठरवलं होतं. आणि यामुळं या उपघटकावरती तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही एकाही गुणाचा प्रश्न त्या ठिकाणी असणार नाही. याच पाठामध्ये आपण सॉइल्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील जमिनी किंवा जमिनीचे प्रकार, हे विविध जमिनीचे प्रकार जे महाराष्ट्रात आहेत ते अभ्यासले होते. आणि ह्या जमिनीच्या प्रकारावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असणार नाही, कारण हा सुद्धा तुम्ही घरी समजून घेऊन वाचून लक्षात ठेवायचा आहे. आता हा जरी पाठ त्यांनी याच्यामधील 2 भाग जरी त्यांनी याच्यासाठी सोडले असतील स्वयं अध्ययनासाठी, तरी हा जो जमिनीचा अभ्यास आहे तुम्हाला 12वीपर्यंत उपयुक्त ठरणार आहे. जमिनीचे प्रकार, जमिनीचे वेगवेगळे गुणधर्म, जमिनीचा सामू, जमिनीचे जे वेगवेगळे प्रकारचे जमिनीचे प्रकार असतात, ते प्रकार वेगवेगळ्या पिकांसाठी तुम्हाला पुढच्या वर्षी 12वीमध्ये सुद्धा शिकायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम तुम्ही घरीसुद्धा वाचून समजून घ्यावा. आपले जी व्याख्यानं असतात ती व्याख्यानं 15 दिवस तुमच्या पुढं समोर राहिलेली असतात. त्या 15 दिवसामध्ये वारंवार तुम्ही ते अभ्यास शकता. पुढचा जो आपला पाठ होता तो टिलेज अँड टिलेज इम्प्लिमेंट्स, मशागत आणि मशागतीसाठी लागणारी अवजारं जी आहेत याविषयीचा होता. तर याच्यामध्ये त्यांनी टाईप्स ऑफ टिलेज म्हणजेच मशागतीचे प्रकार हे स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले. तुम्हाला ते मशागतीचे 3 प्रकार तुम्ही प्रामुख्याने शिकलेले आहेत. पूर्व मशागत असेल, वाफे ओढणे असेल किंवा आंतरमशागत, हे तिन्ही प्रकार, त्यांची व्याख्या असेल, त्यांची उदाहरणं असतील, हे सर्व तुम्ही स्वयं अध्ययन समजून घ्यायचं असं शासनाचं धोरण असल्यामुळं यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी कोणताही अभ्यासक्रम असणार नाही हा, किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारच्या गुणाचा प्रश्न असणार नाही. त्यानंतर इम्प्लिमेंट्स फॉर डिफरंट टिलेज, वेगवेगळ्या मशागतीसाठी लागणारी जी उपकरणं आहेत. पूर्व मशागतीसाठी वेगवेगळी उपकरणं लागतात, तुम्हाला माहिती. मग त्यामध्ये नांगरटीसाठी वेगळी उपकरणं असतील, ढेकळे फोडण्यासाठी वेगळं असतील, जमीन सपाट करण्यासाठी वेगळी उपकरणं आहेत. त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये आहे. आंतरमशागतीची वेगवेगळी उपकरणं आहेत. जमीन कोळपणी करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे कोळप्यांचा अभ्यास तुम्हाला आहे. त्यानंतर खुरपणी करण्यासाठीची वेगवेगळी अवजारं आहेत. या सर्व अवजारांचा अभ्यास तुम्ही स्वयं अध्ययन प्रक्रियेने करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली सगळी पुस्तकंसुद्धा तयार आहेत. ही तिन्ही पुस्तकं तुम्ही घेतली असतील. परिसरामध्ये तुमच्या ग्रुपवरती आपण PDF पाठवलेल्या होत्या. त्या PDFवरून तुम्ही झेरॉक्स तयार केले असतील, प्रिंट्स काढलेले असतील, किंवा उपलब्ध आसपासच्या सगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये याच्या प्रिंट्स तुम्हाला झेरॉक्स मिळू शकतात, त्या घ्याव्यात. आता हे सांगायला नको की पुन्हा की हे तिन्ही आणि 12वीची तिन्ही 6ही पुस्तकं मी स्वतः माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून ते लिहून घेतलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे याचं सर्व काम अकलूजमध्येच केलेलं आहे. ही पुस्तकं तुमच्या संग्रही असणं गरजेचं आहे. ज्यावेळी व्याख्यानं होतात त्यावेळी तुम्ही ही पुस्तकं पाहिजे आहेत. त्यानंतर पुढचा जो पाठ आपला आहे तो पाठ म्हणजे पुनरुत्पादनाच्या पद्धती किंवा प्रकार, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. तर हे मोड्स ऑफ रिप्रोडक्शनमधला फक्त आपल्याला टिश्यू कल्चर, जो ऊती संवर्धन हा भाग आहे,
तो सवय अध्ययनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ऊती संवर्धन तुम्हाला माहिती आहे, पीक वनस्पतीच्या कोणत्याही एका भागापासून रोपं तयार करण्याची ही आधुनिक पद्धत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडं प्रामुख्यानं ऊस आणि केळीसाठी ही ऊतीची संवर्धनाची रोपं किंवा टिश्यू कल्चरची रोपं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि अशा टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज, ऊती संवर्धन प्रयोगशाळा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा आहेत. आजपर्यंत आपण याला भेटी देऊन झाल्या असत्या, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपल्याला भेटी अजून चालू करता आल्या नाहीत. शैक्षणिक भेटी आपण दरवर्षी देत असतो. गेस्ट लेक्चर्स काही ठेवत असतो. आता गेस्ट लेक्चरसुद्धा ठेवायचे आहेत, परंतु जोपर्यंत उपस्थिती 50% अधिक जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी करणं अवघड आहे. तोपर्यंत आम्ही आमचे नेहमीचे शिक्षक असे तास घेतील. उपस्थिती वाढल्यानंतर आपल्याला गेस्ट लेक्चर्स घेता येतील. शासनाच्या परवानग्या मिळाल्यानंतर आपल्याला व्हिजिटसाठी सुद्धा त्या ठिकाणी जाता येईल. त्याच्यानंतर फुलाचा अभ्यास, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावर, बाह्य अंग जी फुलाचे आहेत त्या फुलाचा सर्व प्रकारचा भागांचा अभ्यास किंवा फुलांची रचना जी आहे, इन्फ्लोरेसन्स ज्याला आपण म्हणतो, पुष्परचना, या पुष्परचनेचा अभ्यास आणि पॉलिनेशन म्हणजे परागसिंचन किंवा परागीकरण हा जो पुढचा पाठ आहे आपला. यामध्ये जे पुष्परचना किंवा पुष्पविन्यास ज्याला आपण म्हणूया, ज्याला इंग्रजी नाव इन्फ्लोरेसन्स आहे, या पुष्पविन्यासाचा अर्थ आणि पुष्पविन्यासाचे विविध प्रकार, अनेक प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या घटकावर वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण तुम्हाला परीक्षेला असणार नाही. त्याचप्रमाणे परागसिंचन हा पूर्ण टॉपिक, परागसिंचन म्हणजे काय, परागसिंचनाचे प्रकार काय, महत्त्व काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला परीक्षेसाठी असणार नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बियाणे किंवा सीड्स. बीज, बियाणे हे याला टोपण नाव आहेत. इंग्रजी शब्द त्याला सीड असा आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं बियाणं आणि साधं धान्य यामध्ये काय फरक आहे तो फरक आपण अभ्यासलेला आहे. साधं धान्य म्हणजे बी आणि बियासाठी वापरणारं धान्य यामध्ये जो फरक आहे तो फरक तुम्हाला परीक्षेसाठी असणार नाही. आणि बियाणे कायदा, सीड लेजिस्लेशन ज्याला आपण म्हणतो, बियाणे कायदा, हा कायद्याच्या सर्व उपघटक जे आहेत ते पूर्ण उपघटक तुम्हाला परीक्षेला असणार नाहीत. पुढचा जो पाठ आहे आपला तो म्हणजे बीज परीक्षणाचा आहे. आणि या बीज परीक्षणामध्ये जे इतर बीज प्रकार, ज्या काही नंतरच्या प्रमुख बीज परीक्षणं जर आपण सोडली तर इतर जे बीज परीक्षणासाठीचे ज्या चाचण्या आहेत किंवा परीक्षणाचे प्रकार आहेत ते प्रकार फक्त परीक्षेला असणार नाहीत. आणि त्याच्यामध्ये बीज प्रमाणीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो तुम्ही घरी वाचून घेऊन समजून घ्यायचा आहे की कोणतंही धान्य बीज म्हणून जेव्हा बाजारात विक्रीसाठी यायचं असतं तेव्हा त्याला महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेची मान्यता असावी लागते. आणि या संदर्भातली जी प्रक्रिया आहे, बीज प्रमाणीकरण कसं केलं जातं, कोणत्या यंत्रणेमार्फत केलं जातं, त्यासाठीचे नॉर्म्स काय आहेत, या सर्व बाबींचा अभ्यास या घटकामध्ये उपघटकामध्ये आहे. आणि तो तुमच्या परीक्षेसाठी असणार नाही. तो तुमचे वर्ग शिक्षक तुम्हाला शिकवतील आणि ऑनलाईन पद्धतीने शिकवतील, प्रत्यक्षातही शिकवतील, परंतु तो परीक्षेसाठी तुम्हाला आम्ही ठेवणार नाही. वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये जो 9वा पाठ आपला पुढचा जो आहे त्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हा जो टॉपिक आहे किंवा उपघटक आहे, हा उपघटक तुम्हाला परीक्षेसाठी असणार नाही. आणि फार्म पॉन्ड अर्थात शेततळं. तर शेततळं म्हणजे काय, शेततळ्याचं कशा पद्धतीने खोदाई केली जाते, शेततळ्याचे प्रकार कसे असतात, ते सर्व काय बाबी तुम्हाला जेवढा अभ्यासक्रम शेततळ्याचा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या स्वयंअध्ययनासाठीच ठेवलेला असल्यामुळं तो आपण परीक्षेसाठी तुम्हाला गुणदान योजनेमध्ये तो असणार नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र, आपला जो पेपर 1 आहे कृषी मूलतत्वे, हा त्यापैकी ह्या प्रत्येक पाठातील काही ना काही भाग तुमच्या याच्यासाठी वगळलेला आहे, परीक्षेच्या गुणदान योजनेसाठी वगळलेला आहे. यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न, कोणत्याही गुणाचा प्रश्न तुम्हाला असणार नाही. त्यानंतर आपण पेपर 2कडे वळणार आहोत.
त्याचं नाव आहे एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर, अर्थात कृषी घटक. तर कृषी घटकमध्ये पहिला जो भाग आहे तो वनस्पती पोषण, प्लांट न्यूट्रिशन इंग्रजी शब्द त्याला आहे. यामध्ये एकात्मिक जे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे किंवा व्यवस्थापन जे आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण म्हणूया त्याला, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा भाग हा प्रामुख्यानं सेल्फ स्टडीसाठी, अर्थात स्वयंअध्यायासाठी तुम्हाला असल्यामुळं या पाठाच्या या घटकावरती आपल्याला प्रश्न असणार नाहीत परीक्षेला. फर्टिगेशन जे आहे, फर्टिगेशन अर्थात पाण्याबरोबर ड्रीप इरिगेशनच्या किंवा मायक्रो इरिगेशनच्या संचामधून पाण्याबरोबर खतं देणे, याबाबतचा जो टॉपिक किंवा उपघटक आहे हा उपघटक पूर्णपणे परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर खते, सेंद्रिय आणि रासायनिक खते, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. यामध्ये बायो फर्टिलायझर जे आहेत, जैविक खतं जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे स्वयंअध्ययनासाठी ठेवलेले आहेत, त्यावरतीचा कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी असणार नाही. त्यानंतर खते देण्याची वेळ आणि खते देण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्ही त्या पद्धती अभ्यासल्या असतील आत्तापर्यंत. कोणत्या वेळेला खते दिली पाहिजेत, म्हणजे त्यांचं स्प्लिटिंग किंवा खताच्या मात्रा कशात वेगवेगळ्या वेळी दिल्या पाहिजेत, ते देण्याची कारणं काय, किंवा फर्टिलायझर खतं देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील त्या पद्धतीचा अभ्यास. द्रवरूप खतं देण्याच्या पद्धती आहेत, घनरूप खतं देण्याच्या ज्या पद्धती आहेत, मग ते विस्कटून देणं असेल, बँड प्लेसमेंटने देणं असेल, अनेक प्रकारच्या पद्धती तुम्हाला आहेत. मात्र ह्या सर्व पद्धती तुम्ही घरी वाचून समजून घ्यायच्या. तुमच्या शिक्षक भोसले सर यांनी तुम्हाला तुमच्या व्याख्यानाच्या रूपानेही त्याची माहिती तुम्हाला दिलेली असणार आहे. तर ही अभ्यासून तुम्ही घरी ठेवायची. मात्र परीक्षेला यावरती तुम्हाला गुणदान योजनेमध्ये त्याचा समावेश असणार नाही. पेरणी, पिकाची पेरणी जी आहे त्या पेरणीमध्ये पेरणीसाठी लागणारे जे वेगवेगळे अवजार आहेत त्या अवजारांचा अभ्यास आपण परीक्षेसाठी गुणदान योजनेमध्ये ग्राह्य धरणार नाही. तुम्ही फक्त घरी अभ्यासायचा आणि समजून घ्यायचा आहे. पुढचा जो आपला घटक होता तो म्हणजे बीज प्रमाण, सीड रेट. त्यानंतर प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे वनस्पतींची संख्या आणि हेक्टरी वनस्पतींची संख्या, आणि सीड प्रोसेसिंग अर्थात बीज प्रक्रिया. आता ही सीड प्रोसेसिंग आणि सीड ट्रीटमेंट याच्यामध्ये मूलभूत फरक काय ते तुम्ही शिकलेलं असणार आहे. प्रोसेसिंग म्हणजे पीक काढल्यानंतर त्याचं जे निघालेलं बीज आहे ते बीज बाजारात नेईपर्यंत त्याला जे प्रक्रिया कराव्या लागतात, ज्या क्रिया कराव्या लागतात त्याला सीड प्रोसेसिंग अर्थात बीज प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि सीड ट्रीटमेंट ह्या पीक पेरण्यापूर्वी वेगवेगळ्या उद्देशांसाठी जे बियाला आपण करतो ते सीड ट्रीटमेंटमध्ये येतं. यामधला फक्त वनस्पतींची हेक्टरी संख्या म्हणजे काय, कशा पद्धतीने ती काढली जाते याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी असणार नाही. तुम्हाला माहिती आहे की योग्य प्रकारे उत्पन्न मिळवायचे असेल किंवा चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त करायचं असेल तर हेक्टरी वनस्पतींची संख्या योग्य असावी लागते. ही हेक्टरी वनस्पतीची असणारी संख्या, त्याचे घटक कोणते त्याला कारणीभूत असतात ती संख्या ठरवण्याला ह्या सर्वाचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला परीक्षेला असणार नाही. इरिगेशन आणि ड्रेनेज, सिंचन आणि निचरा हा जो पाठ आहे या पाठामध्ये शेड्युलिंग ऑफ इरिगेशन जे आहे, पाण्याचं जे देण्याचे जे पद्धती असतील, वेळ असेल, ह्या सर्व बाबी या घटकाखाली येणाऱ्या ह्या सर्व बाबी तुमच्या परीक्षेसाठी असणार नाहीत. त्यानंतर अयोग्य निचरा, इम्प्रॉपर ड्रेनेज हा पूर्ण घटक, उपघटक आपल्याला परीक्षेसाठी असणार नाही. ह्या सर्व याची जी कारणं असतील किंवा या निचरा सुधारण्याचे जे उपाय असतील हे सर्व उपाय तुम्ही अभ्यासायचेत आणि समजून घ्यायचेत, मात्र परीक्षेला ते असणार नाहीत. पीक संरक्षण हा जो पुढचा आपला घटक आहे, या पीक संरक्षणामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण हा जो घटक आहे तो घटक आपल्याला परीक्षेसाठी असणार नाही. एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये तुम्हाला माहिती आहे रासायनिक असेल किंवा जैविक असेल, या सर्व प्रकारच्या, भौतिक असेल, या सर्व प्रकारच्या पद्धतींचं
एक संद किंवा एक सामोपचारानं तयार केलेलं हे व्यवस्थापनाचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आपल्याला परीक्षेला ठेवायचं नाही. त्याच धर्तीवरती एकात्मिक रोग व्यवस्थापन जे आहे ते रोग व्यवस्थापनही आपल्याला परीक्षेसाठी असणार नाही. तर पीक संरक्षणामध्ये जे पेस्ट किंवा कीटक किंवा रोग म्हणजे काय किंवा त्याच्या नियंत्रणाच्या इतर पद्धती ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्या पुढं असणार आहेत. मात्र एकात्मिक कीड नियंत्रण आणि एकात्मिक रोग नियंत्रण हे 2 टॉपिक मात्र तुमच्या परीक्षेसाठी वर्षभरात होणाऱ्या ज्या काही परीक्षा आता शासकीय आदेशानुसार होतील त्यानुसार त्या परीक्षेला हा भाग असणार नाही. तण व्यवस्थापन जो पुढचा आपला पाठ आहे. तण तुम्हाला माहिती आहे की पिकाशी स्पर्धा करणारं, शेतकऱ्याने न पेरलेलं आणि अयोग्य ठिकाणी गरज नसताना ते उगवलेलं ही कुठलीही वनस्पती आपण तण समजतो, जी मुख्य पिकाशी स्पर्धा करते आणि त्याच्या उत्पन्नावरती, वाढीवरती परिणाम करून मग उत्पन्नावरती परिणाम करते. तर हे तण व्यवस्थापन करण्याचा जो अभ्यास आपल्याला आहे त्यामध्ये तणांचा प्रसार, वीड डिस्पर्जल हा जो घटक आहे, उपघटक आहे, तो परीक्षेला असणार नाही. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ वीड म्हणजेच तणांचे परिणाम, मग ते उपयुक्त म्हणजे काही उपयोगी असतील, काही वाईट परिणामही असतील किंवा तोटे असतील तणांमुळं, हे सर्व तुमच्या परीक्षेसाठी असणार नाही. त्यानंतरचा जो पुढचा घटक आपला आहे तो म्हणजे संकरीकरण. संकरीकरण तुम्हाला माहिती आहे 2 विभिन्न जातींचा संकर करणे. चांगले गुणधर्म असलेल्या 2 जातीचा संकर करून नवीन जात तयार करायची आणि त्यामध्ये दोन्ही जातीतील चांगले गुणधर्म, दोन्ही वाणातील चांगले गुणधर्म असणारी तिसरी जात तयार करायची किंवा वाण तयार करायचं. हे संकरीकरणाचा जो प्रकार आहे तो प्रकारामधला फक्त त्याचे प्रकार, टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन, संकरीकरणाचे जे प्रकार आहेत विविध घटकांच्या आधारे, ते सर्व प्रकार तुम्ही घरी अभ्यासायचे, तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतील. मात्र परीक्षेसाठी त्याच्यावरती गुणदान योजनेमध्ये त्यांचा समावेश असणार नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे जे वेगवेगळे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर जे आहेत, ह्याचे जे प्रकार आहेत हे प्रकार फक्त तुम्हाला या परीक्षेसाठी आपल्याला असणार नाहीत. हा पेपर सेकंडचे जे एकूण हे 8-9 आपण घटक पाहिले, या घटकामधले जे कोणकोणते उपघटक जे आहेत ते उपघटक आपल्या परीक्षेला असणार नाहीत याची माहिती आपण या ठिकाणी आता घेतलेली आहे. त्याचप्रमाणे पेपर 1मध्ये सुद्धा आपण वेगवेगळे घटक पाहिलेले आहेत आणि त्या घटकांवरती कोणत्या घटकांवरती परीक्षेला प्रश्न असणार नाहीत याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला पेपर 3कडे आता वळायचं आहे. पेपर 3 क्रॉप अँड सीड प्रोडक्शन, पीक आणि बीज उत्पादन, भाग 1 असं याचं नाव आहे. तो शब्द इथं राहिलेला दिसतोय. क्रॉप अँड सीड प्रोडक्शन पार्ट 1, पीक आणि बीज उत्पादन भाग 1. तर यामध्ये तुम्हाला माहिती प्रामुख्यानं वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास या ठिकाणी आहे. आणि सुरुवातीला जो घटक आहे, पहिला घटक, तो म्हणजे कमर्शियल प्रोडक्शन ऑफ सिरियल क्रॉप्स, अर्थात तृणधान्य पिकांचं व्यापारी उत्पादन किंवा व्यापारी दृष्टिकोनातून तृणधान्यांचं उत्पादन असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये बाजरी हे पीक आपण शिकलेलो आहोत. मात्र बाजरी हे पीक परीक्षेसाठी असणार नाही. इंग्रजी शब्द त्याला बाजरा असा आहे. तर बाजरीचं संपूर्ण पाठ म्हणजे संपूर्ण पिकाची माहिती ही तुमच्यासाठी परीक्षेला आपण ठेवणार नाही. त्यानंतर कालच आपण मागच्या आठवड्यामध्ये फिंगर मिलेट म्हणजे नाचणी ही पीक आपण संपवलेलं आहे. हे सुद्धा एक तृणधान्याचंच पीक आहे जे प्रामुख्यानं आदिवासी किंवा डोंगराळ पहाडी भागामध्ये
खाण्यासाठी किंवा अन्न म्हणून अन्नधान्यासाठी वापरलं जातं. आणि तुम्हाला त्याच्यापासून भाकरी, पापड यासारखे पदार्थ, अनेक पदार्थ, आंबील केले जातात. हे आपण आता त्यातून धडा शिकताना पाहिलेलं आहे. तर हे नाचणीचा सुद्धा अभ्यास तुम्हाला परीक्षेसाठी असणार नाही. तर पहिला जो घटक आहे म्हणजे तृणधान्याचे पिकाचे उत्पादन, यामध्ये आपण एकूण 6 पाठ पाहिलेले आहेत. या 6 पाठापैकी बाजरी आणि नाचणी हे पूर्ण पाठ म्हणजे तुमच्या वनस्पतीशास्त्रीय नाव असेल, उगमस्थान असेल, कुटुंब असेल, आर्थिक महत्त्व असेल, ते मशागतीच्या सर्व पद्धती, पीक संरक्षण, उत्पन्न यापैकी कोणताही उपघटक तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी या ठिकाणी असणार नाही. कमर्शियल प्रोडक्शन ऑफ पल्स क्रॉप हा पुढचा टॉपिक आहे. तर हा जो पल्स क्रॉप आहे, ज्याला आपण मराठीमध्ये डाळवर्गीय पिकं म्हणतो किंवा कडधान्याची पिकंसुद्धा याला असं म्हटलं जातं. तर या कडधान्याच्या पिकामध्ये जी वेगवेगळी पिकं आपण शिकणार आहोत, त्यामध्ये ब्लॅकग्राम हे पीक परीक्षेसाठी असणार नाही. अर्थात उडीद ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. मग उडीद पिकाची सर्व माहिती आत्ता सांगितल्याप्रमाणे वनस्पतीशास्त्रीय नाव असेल, उगमस्थान असेल, आर्थिक महत्त्व असेल, कुटुंब असेल, त्याची मशागतीच्या सगळे कामं असतील, थोडक्यात लागवडीच्या व्यवस्थापनासाठी लागणारे जे मुद्दे आपण प्रत्येक पाठात शिकतो ते सर्व, अगदी पीक संरक्षण, काढणी मळणीपर्यंतचे हे सर्व मुद्दे तुमच्या परीक्षेसाठी असणार नाहीत. मग ते वर्षभरात असणाऱ्या सर्व परीक्षा, अर्थात हे परीक्षेचं नेहमीचं शेड्यूल ह्या वर्षी असणार नाही. उशिरा चालू झाले आहे. बराच अभ्यासक्रम आपण ऑनलाईन पद्धतीने घेतलेला आहे. बरेच विद्यार्थी अजूनही गैरहजर आहेत. तेव्हा शासकीय निर्देश काय येतात त्या निर्देशानुसार विद्यालय आपल्या परीक्षेचं स्वरूप ठरवेल. त्यानुसार ती परीक्षा, मग चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा किंवा गृहपाठाचे मार्क्स यावरती ह्या सगळ्या बाबी अवलंबून असणार आहेत. त्यानंतर पुढचा जो आपला घटक पेपर 3मध्ये आहे तो म्हणजे सीड प्रोडक्शन ऑफ सिरियल्स, म्हणजे या तृणधान्यांचे बीज उत्पादन. तर हे विविध प्रकारचं बीज उत्पादन आपण आता पाहणार आहोत. वेगवेगळी पिकं त्यात पाहणार आहोत. यापैकी मका पिकाचं बीज उत्पादन कसं केलं जातं हा पूर्ण पाठ तुमच्या परीक्षेसाठी असणार नाही. म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की साधे धान्य आणि बियाण्यासाठी वापरता येणार धान्य यामध्ये काहीतरी शास्त्रीय फरक असतो, ते लागवडीमध्ये फरक असतो आणि तो फरक नक्की काय असतो ते आपण प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये शिकणार होतो. तर मक्याचं बीज उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं हे प्रत्यक्ष आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे, वर्गातही शिकवलं जाणार आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार हे स्वयंअध्ययनाला असल्यामुळं परीक्षेला यावरती कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असणार नाही. तर अशा पद्धतीनं पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 या तिन्ही पाठाचा जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे तो कमी केलेला अभ्यासक्रम या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता हा जो कमी केलेला अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रम तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या गृहपाठ वहीमध्ये किंवा वर्गपाठ वहीमध्ये प्रामुख्यानं मला वाटतं वर्गपाठ वहीमध्येच लिहिलेलं जास्त उत्तम होईल. वर्गपाठ वहीमध्ये जो पहिला पाठ चालू करण्यापूर्वी तुम्हाला अभ्यासक्रम वार्षिक दिलेला असतो, त्या वार्षिक अभ्यासक्रमामध्ये हा कोणता अभ्यासक्रम तुमचा डिलीट झालेला आहे, कमी झालेला आहे किंवा कपात झालेला आहे त्या अभ्यासक्रमाची नोंद तुम्ही करून घ्यायची आहे. आणि परीक्षेपुरता तो अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासला नाही तर चालेल, मात्र वर्षभर तुम्हाला माहितीसाठी, कारण आपला हा व्यवसाय अभ्यासक्रम आहे, 11वी-12वी 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि याच्यामधून आपण विद्यार्थ्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू करणं अपेक्षित असतं. त्यामुळं जरी शासनाने जाहीर केलं असलं तरी आपण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आणि प्रत्यक्ष वर्गातील अध्ययन पद्धतीमध्ये हा अभ्यासक्रम शिकवणार आहोत. फक्त त्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न असणार नाहीत. तर अशा पद्धतीनं पेपर 1, 2, 3चे आपण कपात केलेला अभ्यासक्रम या ठिकाणी बघितलेला आहे. 12वीच्या बाबतीमध्ये काय धोरण राहील, 12वीचे वर्ग नक्की केव्हा चालू होतील आणि त्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम असेल किंवा नाही याचं धोरण या पुढच्या ह्याच्यावरती ठरेल. कारण सध्याच्या 12वीला 25% अभ्यासक्रम कपातीचं धोरण आहेच आहे. तुमच्याप्रमाणे त्यांनाही मी अभ्यासक्रम कोणता कमी केला आहे तो सांगितलेला आहे. मात्र तुमची बॅच जेव्हा 12वीत जाईल
दरवर्षी साधारणतः एप्रिलमध्ये आपण उन्हाळी तास 12वीचे घ्यायचो आणि त्यानंतर जूनपासून नियमित 12वी चालू व्हायची. आता यावर्षी या नवीन विपरीत परिस्थितीमुळं शासकीय आदेश कसे येतात त्यानुसार तुमची 11वीची परीक्षा नक्की केव्हा होईल आणि त्यानंतर 12वीचे वर्ग केव्हा चालू करायचं या बाबतीतचं धोरण संस्था ठरवेल, संस्था समन्वय समिती ठरवेल. तत्पूर्वी त्यांना शासनाची काही मार्गदर्शक तत्त्वं येणार आहेत, त्यानुसार ते ठरवलं जाईल. म्हणून आता शासनाच्या परीक्षेच्या बाबतीतलं धोरण काय असेल ते सध्या माहीत नसलं तरी यासाठीचा जो अवांतर अभ्यासक्रम तुम्हाला द्यायचा असतो, जसं की वर्गातील झालेल्या पाठाची स्वाध्याय सोडवायची. प्रत्येक पाठ आत्ता पण आपण 6 पाठ घेतले, 6 पाठाचे स्वाध्याय तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवून घ्यावेत. त्याच पद्धतीनं तुम्हाला एक गृहपाठ दिलेला आहे. आणखी 3 गृहपाठ वर्षभरात मी तुम्हाला देणार आहे. या 4 गृहपाठाला प्रत्येकी 10-10 मार्काचे गृहपाठ असणार आहेत. ते गृहपाठही तुम्ही अभ्यासायचे आहेत आणि प्रात्यक्षिक वही लिहून पूर्ण करायची आहे. म्हणजे त्यानुसार शासकीय आदेशानुसार तुम्हाला त्या पद्धतीनं याचा परीक्षेसाठी जे गुणदान द्यायचे आहे ते गुणदान कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी कदाचित याचा उपयोग होऊ शकतो. आज जे हे व्याख्यान आपलं झालेलं आहे ते अभ्यासक्रमाच्या स्वरूपात असल्यामुळं यामध्ये प्रामुख्याने जी परीक्षा आहे त्या अभ्यासक्रमाचे पेपर 1, 2, 3ची नावं असतील, कोड क्रमांक असेल, पिकांचा उल्लेख असेल, टॉपिक उपघटक घटकांचा उल्लेख असेल. या सर्व घटकांवर आधारित 5 गुणांची तुम्हाला परीक्षा दिली जाईल आणि या परीक्षेसाठी आज होणाऱ्या आजच्या या व्याख्यानाच्या नंतर जी परीक्षा आपण 5 गुणाची नेहमीच्या पद्धतीने परीक्षा घेणार आहोत, या परीक्षेसाठी आपल्याला जो कोड क्रमांक आहे तो कोड क्रमांक 33 असा असेल. हा 33 कोड क्रमांक टाकायचा आहे आणि आपण नेहमीच्या पद्धतीनं याची परीक्षा द्यायची आहे. तर पुढील व्याख्यानापर्यंत नमस्ते.